नमस्कार. गीताई अभ्यास ग्रुप नावाचा एक व्हॉट्सअप समूह आहे. खरं म्हणजे त्या समूहाचं हे सध्याचं नाव आहे, कारण गेले कित्येक महिने हा एक व्हॉट्सअप ग्रुप असा आहे की जे नियमितपणाने विविध धार्मिक ग्रंथांचं वाचन आणि विवेचन करत असतात. मग दासबोध असेल, आत्माराम असेल, करुणाष्टक असतील, भगवद्गीता असेल, असे वेगवेगळे ग्रंथ हा समूह त्यांच्या सभासदांच्या माध्यमातून दररोज एक काही विशिष्ट संख्येनं ओव्या किंवा अध्याय आणि मग समूहातलंच कोणीतरी त्याचं विवेचन अशा स्वरूपानं याचं वाचन सुरू आहे. एक अत्यंत मनापासून वेगळा आनंद देणारा असा हा समूह आहे. सध्या या समूहामध्ये गीताईचं पठण सुरू आहे आणि जो ग्रंथ ते वाचत असतील तात्पुरतं त्या काळापुरतं त्या समूहाचं नाव तसं असतं. दासबोध वाचत होते तेव्हा जाणूया दासबोध असं होतं. आता गीताई वाचतायत तर गीताई अभ्यास ग्रुप असं नाव आहे. काल ज्या विवेचनकर्त्या माझी कॉलेजपासूनची मैत्रीण मेधा बापट म्हणजे आत्ताची सौभाग्यवती प्रज्ञा गोखले ही वाचन करत असताना असं सहज म्हणून गेले की विनोबांनी लिहिलेली गीताई आणि लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं गीता रहस्य याची तुलना करता येईल. कदाचित माझं आडनाव टिळक असल्याचा तो भाग असेल किंवा मी कॉलेजपासून तिच्या ओळखीचा असल्यामुळे आणि तसंही बडबड करण्याची मला हौस असल्यामुळे ती सहज विवेचनाच्या ओघात असं म्हणून गेली की याबाबत शेखर जास्त चांगलं बोलू शकेल. त्यातल्या कौतुकाचा भाग सोडून देऊ, परंतु त्यावेळेला काहीतरी तात्कालिक असं थोडंसं 2 मिनिटाचं मी बोललोही. त्याच्यानंतर कालच्या वाचनाची वेळही संपली, विवेचनाची वेळही संपली. पण हा विषय काही माझा पाठपुरावा सोडेना, मनामध्ये हा विषय घोळत होता आणि म्हणून तसंही सध्या 23 जुलै ते 1 ऑगस्ट हा संपूर्ण लोकमान्य टिळक सप्ताह, त्यांची जयंती ते पुण्यतिथी, असं दररोज काही ना काहीतरी लोकमान्य टिळक आणि त्यांच्या साहित्याविषयी कार्याविषयी बोलेन असं मी सहज माझ्या पहिल्या 23 तारखेच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. आणि त्यामुळे 23 तारखेला मी वैराग्यवारी ह्या माझ्या स्वतःच्याच कवितेचं वाचन असलेला व्हिडिओ माझ्या युट्यूबवरती रिलीज केला होता. फेसबुक लाईव्हमध्येही तो केला होता. त्याच्यानंतर कुसुमाग्रजांची जी कविता आहे टिळकांच्या पुतळ्याजवळ, त्याचं अभिवाचन करण्याचा मी प्रयत्न केला होता. काल दिवसभर काही तांत्रिक अडचणींमुळे आणि मीही दिवसभर काल बाहेर असल्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग काही करणं जमलं नाही आणि म्हणून आजचा या लोकमान्य टिळक मालिकेतला माझ्या व्हिडिओचा विषय गीताई आणि गीता रहस्य. सुरुवातीलाच मला हे स्पष्ट करू दे की मी काही फार मोठा आध्यात्मिक माणूस नाही, ती साधना नाही, त्याच्या पद्धतीचं वाचन नाही, शास्त्रोक्तपणाने कोणाच्या तरी हाताखाली असे हे विषय मी शिकलेलो नाही. लोकमान्य टिळक या विषयाचं जेवढं माझं वाचन आहे तेवढं माझं विनोबा भावे या विषयाचं वाचन नाही, हेही मोकळेपणाने मी सुरुवातीलाच सांगतो. कारण 2016 साली लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातल्या 3 महत्वाच्या घटनांची शताब्दी होती. एक, लोकमान्यांना लोकमान्य ही अकोला सभेमध्ये मिळालेली पदवी, त्याच वेळेला होमरूल लीगची 1916 साली झालेली स्थापना आणि लखनौ काँग्रेसची त्याच काळात झालेली घटना, या 3 घटकांची 100 वर्ष पूर्ण होणार याचं औचित्य राखून मी लोकमान्य टिळक या विषयाचं काही वाचन केलं. त्याच काळामध्ये आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक ही माझी सीडीही मी प्रसारित केली आणि त्याच्यानंतरच्या काही काळात जेव्हा जेव्हा संधी मिळेल आणि माझ्या व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळून मला शक्य होईल त्यावेळेला लोकमान्य टिळकांविषयी 1 दिवसाची, 2 दिवसाची, 3 दिवसाची अशी व्याख्यानमालाही मी केली. 2020 हे टिळकांचं स्मृतिशताब्दीचं वर्ष, त्यामुळे त्याही काळामध्ये मी हा उपक्रम राबवला. आणि आता रिटायर झाल्यानंतर विशेषतः करोनाच्या काळामध्ये शेगावच्या आशिष जोशीनं सुरू केलेल्या लोकमान्य समूहावरती मी काही लोकमान्यांविषयी व्हिडिओ रिलीज केले होते, काही ऑनलाईन सेशन्स घेतली होती आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी आणि निवेदिका पूर्वा कर्वे बापट हिचं जे स्वतःचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यासाठी मी 15-15 मिनिटाचे असे 10 व्हिडिओही त्यावेळेला रिलीज केले होते. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काल जेव्हा हा अचानक विषय आला आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये 22 जुलै 2023ला अंबरनाथ ब्राह्मण सभेसाठी मी लोकमान्यांवरती बोललो आणि 23 जुलैला माझं महद्भाग्य असं की लोकमान्य प्रतिष्ठानच्या स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं प्रत्यक्ष केसरी वाड्यामध्ये टिळक कुटुंबियांच्या आणि सदानंद मोरे, अरविंद गोखले अशा सारख्या दिग्गजांच्या
आणि त्याच वेळेला सध्या सुरू असलेल्या लोकमान्य मालिकेतल्या दोन महत्वाचे अभिनेते अभिनेत्री स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते यांच्या उपस्थितीत आणि अक्षरशः 600-650 माणसं बसलीत आणि तेवढीच माणसं उभी आहेत अशा सभागृहामध्ये लोकमान्य टिळकांवरती बोलण्याची संधी मिळाली. या पार्श्वभूमीवरती कदाचित या गीताई अभ्यास ग्रुपच्या कालच्या समयामध्ये मी असं म्हणलं की गीताई आणि गीता रहस्य यांची तुलना करणं सहज शक्य आहे, परंतु त्याच्यामध्ये असलेली साम्यस्थळं आणि त्याच्यामध्ये असलेले फरक हे जितके विवेचनाच्या पद्धतीचे आहेत तितकेच या संबंधित पुस्तकांच्या लेखकांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेले आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या दोन लेखकांनी स्वतःच्या त्यांच्या सामाजिक आयुष्यामध्ये एक नायकत्वाची भूमिका केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाच्या शैलीमध्ये, त्यांच्या वक्तृत्वाच्या शैलीमध्ये, त्यांच्या अभ्यासाच्या शैलीमध्ये जो फरक होता तो काही प्रमाणामध्ये गीताई आणि गीता रहस्यमध्ये असतो. पण त्याचबरोबरीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही दुवे असे आहेत की काही प्रमाणामध्ये गीताई आणि गीता रहस्य किंवा लोकमान्य टिळक आणि विनोबा भावे हे एकाची मालिका दुसरा पुढे नेतो असं एखाद्या रिले रेस सारखं आहे. काही ठिकाणी मात्र भासे न शेंडा न खांदा न बुडखा अशी ही परिस्थिती आहे. आणि त्याचं मर्यादित काळामध्ये करणारं विवेचन म्हणजे आजचा विषय गीताई आणि गीता रहस्य. या विषयावरती बोलत असताना सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची जी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही आहे की गीताई काय किंवा गीता रहस्य काय ही दोन्ही पुस्तकं संबंधित लेखक तुरुंगात असताना झालेत. गीता रहस्याचा जन्म लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना झालाय, तर गीताई आणि गीता प्रवचन याचा उल्लेख किंवा याचा जन्म हे विनोबा भावे 1932 साली धुळ्याच्या तुरुंगात असताना झालाय. किंबहुना गीताईचं संपूर्ण लेखन हेही धुळ्याच्या जेलमध्ये झालंय. त्याची संपूर्ण आवृत्ती आणि त्याची प्रूफ तपासण्याचं कामही तुरुंगामध्ये झालंय, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबरीनं गीताई आणि गीता रहस्य प्रसिद्ध झाल्यानंतरच्या त्याचं जे स्वागत झालं त्याच्यामध्येही असलेलं साम्य हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एकंदरीतच गीता किंवा गीताई किंवा एकंदरीतच भगवद्गीता, रामायण, महाभारत आणि त्याची मूळ संस्कृत भाषा याच्याविषयी माझ्या आणि माझ्या आधीच्या अनेक पिढ्या अनभिज्ञ असल्या तरी सुद्धा गीताईचं कुठेतरी मनोमन आपल्या मनामध्ये धारळस असतं का किंवा कुतूहल असतं का याची साक्ष पटवणारे अशी ही घटना आहे. गीताईच्या जन्माबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा गीताई लिहित असताना गीता प्रवचन विनोबा भावे हे धुळ्याच्या तुरुंगात करत होते. कारण मुळात त्यावेळेला विनोबा भावे यांनी संत आणि महंत आणि इतर कार्यकर्ते यांच्या एका चळवळीचं आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं आणि त्या नेतृत्वासकट ती सगळीच मंडळी तुरुंगात होती. तेव्हा आणीबाणीच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये जसं संबंधितांनी त्या वेळेचा सदुपयोग केला तशा पद्धतीने विनोबांनी गीताई लिहित असताना किंवा गीता प्रवचन करत असताना धुळ्यातल्या तुरुंगाचा सहवासाचा उपयोग करून घेतला. आणि त्यावेळेला ते संत महंतांपुढे काही विवेचन किंवा प्रवचन गीता संबंधात करत असत. त्यातनं गीता प्रवचन हे त्यांचं पुस्तक निर्माण झालं. त्याची इतकी मोहिनी होती की इतर जे कैदी धुळ्याच्या तुरुंगामध्ये होते त्यांनी जेलरची विशेष परवानगी मागितली आणि त्यांनीही ते प्रवचन ऐकण्याची मुभा मागण्यात आली. काही कारणांमुळे, तांत्रिक कारणांमुळे जेलरनं ती दिली नाही, परंतु विनोबांच्या मध्यस्थीनंतर मिळाली. आणि मग हाच प्रकार पुढे स्त्री कैद्यांच्या बाबतही झाला आणि त्या कैद्यांना ती गीता प्रवचन इतकी आवडली की ज्या वेळेला गीताई प्रसिद्ध झाली, प्रकाशित झाली, त्यावेळेला या तुरुंगात असलेल्या कैद्यांनी तुरुंगाधिकाऱ्यांकडे अशी मागणी केली की त्यांच्या एकूण एकत्रित पगारातले 2 आणे पगार त्यांना आत्ता हातात द्यावा. तर तुरुंगाधिकाऱ्यांनी असं विचारलं की हे 2 आणे कशासाठी हवी आहेत? तर त्यांनी सांगितलं की आम्हाला गीताई विकत घ्यायची. तर तुरुंगाधिकारी म्हणले की गीताईची किंमत तर 1 आणा आहे, मग तुम्हाला 2 आणे कशाला हवेत? तर त्यावेळेला तिथल्या कैद्यांनी असं सांगितलं की 1 आणा आम्हाला गीताई विकत घेण्यासाठी हवेत आणि 1 आणा आम्हाला भावे गुरुजींना दक्षिणा म्हणून द्यायचे. गीता रहस्याच्या प्रगतीबद्दल किंवा प्रसिद्धीनंतरच्या घटनाही साधारणपणे अशाच धाटणीच्या आहेत. खरं सांगायचं म्हणजे कालानुक्रमाचा विचार करायचा झाला तर गीता रहस्याचा जन्म आधीचा आहे. कारण 1932 साली गीताई आली आणि लोकमान्य टिळकांचं निधनच मुळे 1920 साली झालंय. परंतु आधीच्याही काळामध्ये गीता रहस्याची अशाच पद्धतीनं विक्रीला प्रतिसाद मिळाला होता याची आपल्याला कल्पना आहे की एकंदरीतच ज्या दिवशी गीता रहस्याच्या प्रती टिळकवाड्यामध्ये उपलब्ध व्हायच्या होत्या तर आदल्या रात्रीपासून लोकांनी तिथे रांग लावलेली होती अशी ही घटना आहे.
त्याची पहिली प्रत लोकमान्य टिळकांनी त्यांचे गुरु अण्णासाहेब पटवर्धन यांना समर्पण केली होती. अशाही घटना आहेत. आणि एका वेळेला एकाच माणसाला गीता रहस्याची प्रत देता येईल असं, कारण त्याला असलेल्या मागणीचा विचार करता. आणि पहिली आवृत्ती लगेच संपल्याच्या आधीच, कारण त्याला मिळणारा प्रतिसाद बघून एकाच वेळेला गीता रहस्याच्या पुढच्या आवृत्तीच्या छपाईचं काम एकापेक्षा जास्त छापखान्यात त्या काळात करण्यात आलं होतं. अशाही घटना आहेत. त्यामुळे गीताई आणि गीता रहस्य याच्यामधल्या या साम्याचा विचार केला पाहिजे. अशाच पद्धतीनं गीताई आणि गीता रहस्य किंवा त्या पर्यायानं किंवा त्या निमित्तानं लोकमान्य टिळक आणि विनोबा भावे यांची जेव्हा तुलना करायची वेळ येते तेव्हा पटकन लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की दोघांची शब्दशैली आणि लेखनशैली. मुळातच टिळकांचा विनोबा भाव्यांवरती सुरुवातीच्या काळामध्ये जरी प्रचंड प्रभाव असला तरी वैचारिक दृष्ट्या टिळकांचा प्रभाव मरेपर्यंत बाळगणाऱ्या विनोबांवरती नंतरच्या काळात कार्यशीलतेच्या दृष्टिकोनातनं महात्मा गांधींचा जास्त प्रभाव होता. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा प्रसंग किंवा हा व्हिडिओ महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक अशी तुलना करण्यासाठी नाही, त्यामुळे मी त्या फरकामध्ये जात नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकमान्य टिळकांचा कार्यकाळ आणि गांधींचा कार्यकाळ याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. आणि त्या फरकाचा फरक साहजिकच विनोबांच्या आयुष्याचा पूर्वार्ध किंवा वैचारिक पार्श्वभूमी आणि कृतिशील पार्श्वभूमी याच्यामध्ये आहे. आणि बरोबर तशाच आशयाचा फरक गीताई आणि गीता रहस्यमध्ये दिसतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि गीताई आणि गीता रहस्याची तुलना करत असताना एक दुसरा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की गीताई ही प्रामुख्यानं गीतेचा समश्लोकी असा अनुवाद आहे. गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, गीताईमध्येही 18 अध्याय आहेत. गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, गीताईमध्येही 700 श्लोक आहेत. असला तर फरक इतकाच आहे की ज्या 4 ओळींचा गीतेमधला प्रत्येक अध्याय आहे आपण तो फोडून वाचतो, तोडून वाचतो, तेव्हा तो 8 ओळींचा होतो. परंतु गीताईमध्ये मात्र काही श्लोक असे आहेत, आता उदाहरणार्थ अध्याय 10 ओवी 39, काही श्लोक असे आहेत की जे एका ओळीत तोडून वाचले तर 2 ओळींमध्ये ते समाविष्ट होतात. 2 कडवी अशी आहेत की ती 4च्या ऐवजी 3 ओळींची आहेत. अशी तुलना किंवा असे साचेबंधता आपल्याला गीता रहस्यामध्ये सापडत नाही, कारण मुळात गीताई ही पद्यरचना आहे, गीता रहस्य ही पद्यरचना नाही, ती गद्यरचना आहे. हा फरक जरी लक्षात घेतला तरी याच्या बरोबरीने शब्दशैलीमध्ये असलेला फरक आणि साम्य हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रामुख्यानं लोकमान्य टिळक हे वक्ते आहेत आणि मग विचारवंत आहेत. म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णनांनी लोकमान्यांचं वर्णन करताना असं म्हटलंय की बाय इन्स्टिंक्ट अँड नेचर ही इज अ स्कॉलर. लोकमान्यांचं सर्वपल्ली राधाकृष्णनांनी केलेलं वर्णन आहे की बाय इन्स्टिंक्ट अँड बाय नेचर लोकमान्य टिळक इज अ स्कॉलर. बाय नेसेसिटी ही वॉज अ पॉलिटिशियन. आणि आपल्याला कल्पना आहे की गजानन महाराजांच्या पोथीमध्ये दासगणू महाराजांनी लिहिलेल्या गजानन विजयमध्ये 15वा अध्याय आहे, तो पूर्णपणाने लोकमान्य टिळकांवरती आहे. एकूण 151 ओव्या आहेत, त्यातल्या 141 ओव्या लोकमान्य टिळकांविषयी आहेत. आणि त्याच्यामध्ये लोकमान्यांना दासगणू महाराजांनी दिलेलं विशेषण व्याख्यान सिंह आहे. अशा पद्धतीनं आपण विनोबांचं वर्णन करत नाही. जर एका मर्यादित अर्थानं म्हणायचं असेल, कुठच्याही प्रकारे टीकेचा सूर नाही, हा व्यक्तिमत्वाचा भाग आहे, त्यांचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो की लोकमान्यांचं जर वक्तृत्व हे वैशिष्ट्य असेल तर मौन या वैशिष्ट्यासाठी आपण विनोबांना ओळखतो. दुसरं, गीता रहस्य हे मुळात गद्यलेखन असल्यामुळे गीतेच्या आशया इतकीच लोकमान्यांनी त्याचा लावलेला अर्थ या गोष्टीला जास्त वाव मिळतो. याच्या विरुद्ध गीताई हे पुस्तक श्लमश्लोकी अनुवाद असल्यामुळे त्याच्यावरती शब्दसंख्येची मर्यादा येते. कदाचित ही उणीव भरून काढण्यासाठी विनोबांनी गीता प्रवचनांचा उपयोग केला असेल असं म्हणता येईल. त्यामुळे विनोबांची गीतेबद्दलची मांडणी कशी आहे याचा जर विचार करायचा झाला तर विनोबांची गीताई विनोबांनी दिलेली आणि साने गुरुजींनी शब्दबद्ध केलेली, त्याच वेळेला ते व्याख्यान देत असतानाच शब्दशः साने गुरुजींनी लिहून घेतलेली अशी 1932 साली धुळ्याच्या तुरुंगातली गीतेवरची प्रवचनं, जे पुस्तक गीता प्रवचन या नावाने प्रसिद्ध आहे. आणि नंतरच्या काळात 1948 साली वेलोर तुरुंगात असताना विनोबांनी केलेली भाषणं की जी वेलोर प्रवचन नावाने प्रसिद्ध आहेत, याचा विचार करावा लागेल. त्याचबरोबरीने या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आणि काही ठिकाणी स्वतंत्र मांडणी अशी विनोबा ऑन गीता याही पुस्तकामध्ये मिळतं.
गीता रहस्याचा विचार करताना अगदीच अर्थासाठी किंवा आपल्याला तुलनेसाठी गीता बाजूला ठेवली तर आवश्यक नाही असं मी नाही, परंतु गीता रहस्य वाचताना टिळकांची गीतेबद्दलची भूमिका जाणताना दुसरा कोणताही संदर्भ ग्रंथ ना टिळकांनी लिहिलेला ना दुसऱ्यांनी लिहिलेला बाजूला ठेवावा लागतो, हा फरक इथे आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरी एक गोष्ट इथे अशी लक्षात घेतली पाहिजे की मुळातच दोघांनीही लावलेला गीतेचा विषय हा कर्मपर आहे, तो अकर्मपर अद्वैतपर नाही, ही गोष्ट लक्षात घेऊ. तिसरी गोष्ट, जर गीताई आणि गीता रहस्य असा विचार एकत्रितपणाने करायचा असेल तर तो लक्षात घ्यावा लागतो. तो असा आहे की त्या दोघांची शब्दशैली, मुळातच विनोबांचा स्वभाव हा आर्जवी आहे, टिळकांचा स्वभाव हा आक्रमक आहे. आणि पद्यामध्ये जेवढं आर्जव दाखवता येतं तेवढं गद्यामध्ये आर्जव दाखवता येत नाही, हाही कदाचित मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल. आणि त्यातही दोघांची भाषा साधी आहे ही गोष्ट सत्य, परंतु त्या साधेपणाची घराणी वेगळी आहे ही गोष्ट खरी. म्हणजे जसं एखादा शास्त्रीय संगीतातला राग वेगवेगळ्या घराण्यातली माणसं वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात, तसं लोकमान्य टिळकांची साधी शब्दशैली आणि विनोबांची साधी शब्दशैली याच्यामध्ये जाणवेल. विनोबांची शब्दशैली ही सर्वसाधारणपणे घरगुती उपयोगाची आहे. गीताई किंवा गीता प्रवचन हे सार्वजनिक जीवनातले नव्हे तर वैयक्तिक जीवनातले विषय मांडणारा असा प्रपंच आहे, असं गीता प्रवचनाच्या प्रस्तावनेमध्ये विनोबांनीच म्हटलंय. याच्या बरोबर उलट गीता रहस्य हे एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या समाजाच्या सामाजिक जीवनाच्या संदर्भात कालसापेक्षतेनं केलेली मांडणी अशा पद्धतीचा आहे, याचा विचार केला पाहिजे. आणि त्या साधेपणातलंही एक वैशिष्ट्य आहे. विनोबांच्या लिखाणाचं वर्णन करताना एके ठिकाणी असं म्हटलं गेलंय की विनोबांची शब्दशैली ही एखाद्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसानं, अगदी फार मोठ्या पाचवीच्या पिढीचा नसला तर आपल्या मोठ्या भावानं किंवा मोठ्या बहिणीनं धाकट्यानं सांगावं अशा पद्धतीची आहे. टिळकांची ही शब्दशैली साधी आहे ही गोष्ट खरी. त्याच्याबद्दल नची केळकरांनी लोकमान्य टिळकांच्या त्रिखंडात्मक लिहिलेल्या परिस्थितीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये नची केळकरांनी वर्णन करताना असं म्हटलंय की टिळक मंडालेतनं सुटून आल्यानंतर त्यांनी अग्रलेख लिहिला, कारण त्यावेळेला संपादकीय जबाबदारी नची केळकरांकडे होती आणि त्यांनी एक काही विशिष्ट शीर्षक दिलं. पण तोपर्यंत टिळक गायकवाड वाड्यात परत असल्यामुळे त्यांनी ती प्रूफ टिळकांना तपासायला दिलं. टिळकांनी अग्रलेखामध्ये काहीही बदल केला नाही, कारण ते संपादकीय स्वातंत्र्य त्यांनी केळकरांना दिलेलं होतं. पण टिळकांनी त्या अग्रलेखाचं शीर्षक मात्र बदललं. जरा काव्यात्मकतेकडे झुकणारं असं नची केळकरांचं जे नाटकी स्वरूपाचं, नाटकी म्हणजे नाट्यशैलीला स्वरूपाचं असं मला म्हणायचंय, याच्याकडे झुकणारं अग्रलेखाचं शीर्षक टिळकांनी खोडून काढलं आणि टिळक सुटले एवढंच लिहिलं आणि ते अग्रलेखाचं शीर्षक झालं. केवळ इतकंच टिळक शब्दशैलीचं, लोकमान्य टिळक शब्दशैलीचं वैशिष्ट्य आहे अशातला भाग नाही. एकंदरीतच विनोबांची शैली ही अजंठासारखी, शब्दशैली ही अजिंठ्याच्या चित्रांसारखी आहे. आणि गोविंदराव तळवलकर त्यांनी बाळ गंगाधर टिळक नावाचं जे पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये जी टिळकांच्या शब्दशैलीची केलेली चिकित्सा आहे किंवा वर्णन आहे ते अतिशय चांगलं आहे. मी आत्ताच म्हटलं तसं की जर विनोबांची शब्दशैली ही अजिंठ्यामधल्या शिल्पकारीसारखी ते असेल तर टिळकांची शैली ही वेरूळमधल्या शब्दकालितेसारखी आहे, शिल्पकारितेसारखी आहे. ती ठोस आहे, ती ठाशीव आहे आणि ती ढोबळ वाटली तरी ती एका वेगळ्या अर्थी मनावरती परिणाम करणारी आहे. कदाचित एक काळ असा असू शकतो की मुळात गीता रहस्य टिळकांनी लिहिलं असलं, गीताई विनोबांनी लिहिलं असलं, त्यांच्यामधल्या आध्यात्मिकतेचा, त्यांच्यामधल्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्यामधल्या विद्वत्तेचा, त्यांच्यामधल्या लेखकाचा, त्यांच्यामधल्या वक्त्याचा, त्यांच्यामधल्या कार्यकर्त्याचा, त्यांच्यामधल्या नेतृत्वाचा असा जरी तो परिपाक असला तरी मुळात त्याला असणारी सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी दोघंही नजरेआड करत नाहीत. उगाच सहजासहजी मी लिहिलंय आणि हे एखाद्या देवळात चाललेलं कीर्तन किंवा प्रवचन आहे असं नाही. त्याही पातळीवरती, सर्वोच्च पातळीवरती उतरणारी ही दोन्ही पुस्तकं आहेत. याविषयी कुठेही दुमत असण्याचं कारण नाही, पण मूळ उद्देश तो नाहीये. आणि दोघांचाही मुळात कीर्तन आणि प्रवचन याच्या करून घ्यायचा उपयोग आणि त्याचं साधर्म्य, महात्म्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामर्थ्य याची दोघांनाही पुरेपूर कल्पना होती. परंतु त्याचा एक माध्यम म्हणून आपल्या उद्दिष्टांसाठी उपयोग करून घेता येतो का याचा विचार करू. हा मुद्दा मुद्दामून अशासाठी मांडला की टिळकांच्या बाबतीत जसं टिळकांच्या चिरोल खटल्यामध्ये त्यांचं समारोपाचं भाषण करताना चिरोलचा वकील सर एडवर्ड कार्सन यांनी असं म्हटलंच होतं
की जगात ब्रिटिश राजवटीसाठी सगळ्यात धोकादायक असलेला खेळाडू कोण किंवा व्यक्ती कोण, तर ती लोकमान्य टिळक आहेत. कारण ब्रिटिश राजवटी विरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी एकाही गोष्टीची उणीव ठेवली नाही. त्यासाठी नाटक उपयोगी पडतंय नाटक, संगीत उपयोगी पडतंय संगीत, सर्कस उपयोगी पडते सर्कस, काव्य उपयोगी पडतंय काव्य, औद्योगिक चळवळ उपयोगी पडते औद्योगिक चळवळ, लष्करी चळवळ उपयोगी पडते लष्करी चळवळ. अशा आशयाने जरी नसलं तरी विनोबा जेव्हा भूदान चळवळीसाठी यात्रेवरती होते, ज्यातनं जवळजवळ त्यावेळची 1.5 लाख एकर जमीन देशभरात त्यांनी गोळा केली होती, त्या भूदान यात्रेमध्येही आवर्जून त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांचा ते समावेश करत असत, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या चळवळीचं सामर्थ्य त्यांना जरूर माहिती होतं, पण ते चळवळीचं सामर्थ्य, ते कीर्तनाचं सामर्थ्य, ते प्रवचनाचं सामर्थ्य आपल्याही अशा पद्धतीच्या सार्वजनिक उद्दिष्टांसाठी, हा शब्दप्रयोग मला वाटतं महत्वाचा आहे, ह्याच्यासाठी करून घेण्याकडे त्यांचा कल होता. आणि मग या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर गीताई आणि गीता रहस्य याची तुलना फार वेगळ्या अर्थाने होऊ शकते. अर्थात कुठचंही फेसबुक लाईव्ह किंवा युट्यूबचा व्हिडिओ किती काळ चालवावा याला अंगभूत मर्यादा आहेत, आणि म्हणून काही विशेषणं किंवा काही विषय हे मी पुढच्या व्हिडिओसाठी राखून ठेवतो. पण या निमित्तानं तुमच्यासारख्या जाणकार श्रोत्यांच्या मनामध्ये या विषयाची तुलना सुरू झाली तर मला वाटतं हा व्हिडिओ केल्याचा मला उपयोग होईल किंवा सार्थक होईल असं वाटतं. एक गमतीचा मुद्दा फक्त सांगतो आणि इथं थांबतो की कोणतंही पुस्तक आपण जेव्हा प्रकाशित करतो तेव्हा लेखक म्हणून, प्रकाशक म्हणून, वाचक म्हणून आपल्या मनामध्ये काही शंका असतात की हे पुस्तक कितपत पोचलं लोकांपर्यंत. मग असा जर निकष लावायचा झाला तर गीताई आणि गीता रहस्य जेव्हा प्रसिद्ध झालं, ताबडतोब त्याच्यानंतर त्याच्यावरती आलेल्या प्रतिक्रिया, ज्यांचा उल्लेख या व्हिडिओच्या सुरुवातीला केला, पण नंतरच्या काळाचा जर विचार करायचा झाला, कारण आज मितीला ना लोकमान्य टिळक हयात आहेत ना विनोबा भावे हयात आहेत, आणि अगदी कितीही चोखंदळ वाचक असला, कितीही प्रगाढ वाचक असला तरी त्याच्या वाचनाच्या यादीमध्ये गीताई आणि गीता रहस्य ही दोन्ही पुस्तकं किती वेळा विचार करता येईल याचा विचार करावा लागेल. पण निव्वळ खपाच्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर गीताई हे फार पुढं गेलेलं की चांगल्या अर्थाने असं पुस्तक आहे असं म्हणता येईल. माझ्याकडे जी गीताईची प्रत आहे ती 1998 साली प्रसिद्ध झाली आहे, आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलंय की 1998 सालपर्यंत म्हणजे 1932 ते 1998 या काळामध्ये गीताईच्या फक्त 48 लाख प्रतींची विक्री झाली आहे. पण त्याच्या कितीतरी वर्ष आधी येऊनही असं भाग्य मात्र गीता रहस्याला आलेलं नाही. हा मग त्याचं दोष आहे त्या सामर्थ्य आहे अशा तुलना मांडण्याचा हा विषय नाही. तर एकंदरीतच आपण त्या तत्वज्ञानाकडे किती आकृष्ट होऊ शकतो हा मुद्दा आहे, आणि म्हणून आजच्या व्हिडिओचा विषय गीताई आणि गीता रहस्य. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ पसंत पडेल. मनपूर्वक धन्यवाद.